आज आपण काय करतोय, चारकोल मास्क ट्रीटमेंट. चारकोल मास्क ट्रीटमेंट करताना आपण काय करतोय, चारकोल मास्क ट्रीटमेंट काय करतात, तर चेहऱ्यावरती जे छिद्र असतात त्या छिद्रांमध्ये ते द्रव स्वरूपात म्हणजे लिक्विड स्वरूपात ते चेहऱ्यावर आपण अंतरतो आणि ते पदार्थ स्वरूपात ते बाहेर पडतात. चारकोल मास्क ट्रीटमेंट करताना आपण पहिल्यांदा काय करतो, चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतो. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर आपण काय करतो, क्लिंजिक लावतो. क्लिंजिक लावल्यानंतर त्याला थोडीशी वाफ देतो. पण वाफ देताना मग आपण चेहरा ओळखला पाहिजे की त्वचा कोणती, तेलकट त्वचा आहे का, कोरडी त्वचा आहे का, काय. कोरड्या त्वचेवर फार कमी वेळा वाफ द्यायची, फार कमी. पण जी तेलकट जर त्वचा असेल तर त्याला आपण वाफ देतो. मग काय करतो, आपण त्याचे पोर्स ओपन करतो आणि त्यानंतर आपण चारकोल मास्क ट्रीटमेंट लावतो. तर चारकोल मास्क ट्रीटमेंट लावताना घेण्यात येणारी काळजी पहिलं म्हणजे काय, केस असलेल्या ठिकाणी चारकोल मास्क हा लावत नाही. फक्त मग कोणच्या, आता याची आपण प्लेन शेविंग केलेली आहे, आता केस असलेले, समजा ते यांना जर मिशी असली तर आपण इथं लावलो नसतो त्या, किंवा ॲब्रो आहे, ॲब्रोला आपण लावाल का, ॲब्रोला आपण लावणार नाही. ओपन स्पेस जो आहे तिथं आपण लावू. आता समजा तुला दाढी तिथं आपण काय करू, टी झोन आहे. टी झोन म्हणजे कोणता, कपाळ, नाक किंवा गाल हे जे ओपन आहे त्याच ठिकाणी आपण लावू. ओके. आता हे आपण काय केलंय, चारकोल मास्कचं आता आपण काय केलेलं आहे, ऍप्लिकेशन केलेलं आहे. ऍप्लिकेशन केल्यानंतर आपण तो कोणत्या भागात ऍप्लिकेशन केलेलं आहे, ज्या भागात केस नाही अशा भागात आपण ऍप्लिकेशन केलेलं आहे. आता लिक्विड स्वरूपात, आता ओलसर दिसतो तुम्हाला तो, तर आता आहे ना शरीरातल्या आतल्या उष्णतेमुळे आणि व्हेंटिलेशनमुळे म्हणजे बाहेरच्या हवेमुळे तो सुकल. तो काय होईल, स्किनच्या मध्ये जाईल, स्किनचे जे छिद्र असतील त्याच्यामधले जे घाण आहे ते खटी बाहेर काढेल. ओके. आता आपण ज्यावेळेस ऍप्लिकेशन करू, ऍप्लिकेशन ज्यावेळेस काढू फायनलला, त्यावेळेस आपण बिफोर आणि आफ्टर याने काय काय उपयोग होणार आहे, स्किनच्या आतले ब्लॅकेज निघून जाणार आहे. दुसरी गोष्ट, अनावश्यक असलेले जे लव आहे ते निघून जाणार आहे. ओके. त्याच्याकडे तुझं मी करतो आता, म्हणजे व्हिडिओ काढून घेतो स्क्रीन.